नमस्कार. सध्या आपण आहोत अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग 12 मध्ये आणि या ठिकाणी आपले युवा स्वाभिमान पक्षाचे 3 उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण नेमकी त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांची या निवडणुकीमध्ये नेमकी काय रणनीती असणार आहे आणि कोणते मुद्दे घेऊन ती ही निवडणूक लढवतात आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. ताई नमस्कार. आपली काय या समोरच्या निवडणुकीमध्ये रणनीती राहणार आहे आणि आपण कशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांना आवाहन करणार आहात? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती रेवणे. सर्वप्रथम आम्ही युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहोत. आमचा प्रभाग क्रमांक आहे 12, स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा. आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवतो आहोत, कारण गेले 8.5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि आधीचे जे प्रस्थापित पक्षातले नगरसेवक राहिलेले आहेत ते सलग 3 टर्म राहिलेले आहेत. म्हणजे 15 वर्ष त्यांची सत्ता राहिलेली आहे. नंतरचे आताची जी दुरावस्था आहे समाजाची, म्हणजे रस्ते नाही आहेत, नाल्या तुंबलेल्या आहेत, अस्वच्छता आहे जिकडे तिकडे, तरुण मुलं बेरोजगार आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा कुठे फोर्स नाही आहे, कुठे 2-2 दिवसाआड पाणी येतं आहे किंवा अतिक्रमण खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि ज्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे आणि ते प्रश्न सोडवण्याचं भान आहे आणि ते कसं सोडवायचं त्याचं आमच्याकडे ब्ल्यूप्रिंट तयार आहे. मी स्वतः अर्बन डेव्हलपमेंटमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे, कायदे सल्लागार आहे. त्याच्यामुळे माझ्या ज्ञानाचा उपयोग निश्चितपणाने समाजामध्ये नवीन जनरेशनला होईल. की नाहीतर राजकारणामध्ये आपण बघतो सट्टेबाज, माफिया असे लोक येतात. सर्वसामान्य घरातले उच्च शिक्षित आणि त्याच्यातही स्त्रिया यायला बघत नाही की हे कलुषित क्षेत्र वाटतं. पण जोपर्यंत युवा लोक, सुशिक्षित लोक ह्या क्षेत्रात येणार नाही तोपर्यंत बदल हा शक्य नाही आहे. तर बदल घडावा, परिवर्तन यावं आणि आपण सुजान सुफलाम समाज निर्मिती करावा हा आमचा अजेंडा असेल. नक्कीच. आता आपल्यासोबत याच प्रभागातनं दुसऱ्या महिला उमेदवार आहेत. ताई, आपली रणनीती काय असणार आहे? माझं नाव अर्चना गणेशराव तालन आहे. मी प्रभाग क्रमांक 12 विवेकानंद बेलपुरा येथून आता यावेळेस नगरसेवक या पदासाठी उभी आहे. माझी रणनीती म्हणजे मी 17 वर्षापासून या प्रभागामध्ये काम करते आहे आणि एका युवा स्वाभिमानी पार्टीची, ज्या पार्टीचे सलग 4दा निवडून आलेले आमदार या बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत रविभाऊ राणा, त्यांच्या एका चांगल्या पक्षाशी मी जुळलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी 17 वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत आहे. हे सगळं काम करत असताना मला माहीत आहे जिथे जिथे लोकांना गरज आहे, कुठे साफसफाई नाही, जिथे पोल नाही, लाईट नाही, रस्ते नाही, असे काम मी आमदार रविभाऊ राणाच्या माध्यमातून 17 वर्षापासून कुठल्याही नगरसेवक किंवा कुठल्याही या पदावर नसताना गेल्या 8 वर्षानंतर आता इथे महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या मधल्या काळामध्ये जो 3.5-4 वर्षाचा पिरियड आहे यामध्ये नगरसेवकची पदाची जे काही ही आहे निवडणूक झालेली नाही आहे. तेव्हापासून मी 4 वर्षापासून नगरसेवकासारखं काम या एरियामध्ये मी करत आहे आणि पुढे असंच काम करत राहणार आहे. कारण माझा अजेंडा घेऊनच मी याच्यामध्ये उतरलेली आहे. कारण जेव्हा मी काम करते तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे आपल्याला कुठल्या तरी पद असणं आवश्यक आहे. कुठल्या तरी चांगल्या एका विशिष्ट पदावर आपण राहायला पाहिजे, तेव्हाच आपले पुढचे कामं होतात. इतर लोकांना आपण जर फोन लावले महानगरपालिकेमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना तर आपलं काम करायला थोडंसं मागं पुढं पाहायला जाते. हेच जर आपण नगरसेवकासारख्या पदावर जर असलं झालं, जनतेच्या माध्यमातून जर तिथपर्यंत गेलं आणि मला विश्वास आहे ही माझ्या नगरातील जनता, माझ्या प्रभागातील जनता मला नक्कीच निवडून देईल आणि माझ्या पाठीशी चांगल्या प्रकारे उभी राहील. नक्कीच. आता पुरुष गटातनं आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उमेदवार आहेत. भाऊ, आपली रणनीती काय असणार? मी निखिल रमेशराव आकोटकर, मी बेलपुरा प्रभागातून उमेदवार आहे. आपला मुद्दा एकच आहे, सर्वात लोकांचा मुद्दा एक आहे. सगळ्यात आधी ते साफसफाईचा मुद्दा इथे आहे. सगळ्यात जास्त घाणेरडा एरिया झालेला आहे, ते साफ करणं आपला सगळ्यात बेसिक मुद्दा आहे तो आणि तोच मुद्दा आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आणि विकासाचा मुद्दा जो आहे दुसरा, तो विकासाचा मुद्दा आमदार रविभाऊ राणांच्या माध्यमातून आम्ही रस्ते बनवले, किरण नगर नंबर 2ला हॉल बनवला, नाल्याचे कामं चालू आहे. आम्ही विकासासाठीच, या प्रभागाच्या विकासासाठीच लढणारे लोक आहे आणि अशाच लोकांना उमेदवार म्हणून 3 टर्म झालेले माणसं या निवडणुकीत उभे आहे, नगरसेवक होते. त्यांनी कोणता विकास केला हे सांगा. पहा, साफसफाईची समस्या तुमच्यासमोर आहे, पाहून घ्या साफसफाई आहे का तिथे, नाही दिसत आहे. हाच आमचा मुद्दा आहे, बेसिक मुद्दा आहे साफसफाईचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा. याच याच्यावर आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहे. अशाच लोकांना निवडून द्यावं असंच आम्ही जनतेपुढे सांगू शकतो. नक्कीच. आता या ठिकाणी आपण बदलाचे वारे पाहू शकता. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या ठिकाणी 3ही उमेदवारांनी दिलेल्या आहेत. आता नेमकं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की निकालाच्या दिवशी नेमका कशा पद्धतीनं निकाल हाती येतोय.